नमस्कार. महाराष्ट्राची लोकधाराच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. लहानपणी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून निरनिराळ्या कथा ऐकण्याचा अनुभव आपल्यापैकी कित्येकांनी घेतलाय. आज आपण ज्या कथा पाहणार आहोत त्या लोककलेतून येणाऱ्या दंतकथाच म्हणा हवं तर. जेजुरीच्या खंडोबाबद्दल आपण या आधीच्या भागातून बरंच ऐकलंय, पाहिलंय. खंडोबा हा विष्णूचा अवतार आहे असं मानलं जातं आणि म्हणूनच त्याला जागृत दैवत मानतात. आपल्या भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी तो चमत्कार करतो असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. आज आपण पाहणार आहोत ती कथा अशी आहे की यवनांची गनिमी काव्यांनी लढताना काही मराठ्यांनी खंडोबाच्या देवळाचा आश्रय घेतला. इतर भक्तही तिथे होते. यवनांना याचा सुगावा लागताच त्यांनी देवळावर हल्ला चढवला. समोर दिसेल त्याला कापत यवन पुढे सरकू लागले. त्यावेळी आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी स्वतः देवच धावून आला आणि त्यांनी काय चमत्कार केला हे आपण प्रत्यक्षच पाहूया. जेजुरी समपुण्य क्षेत्रया नाही धरणीवरी, अन इथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. येळकोट येळकोट देवगणांचा सेनापती जो मणिमल्हाचा नाश करी, अनकऱ्या किनारी तोच राहिला होऊन साधा संसारी. सदैव जागा खंडेराया, अरे सदैव जागा, अग सदैव जागा खंडेराया भक्तजनांचा कैवारी. अनसती माळसा असुनी कांता पाणाईशी प्रीत करी. काय गडाचं वैभव सांगू दुसरी इंद्रपुरी. गड सोन्याचा चढ सोन्याचा सोन्याची ही जेजुरी. मार्ग सरी ग भरते जत्रा उत्सव होतो परोपरी. अग देवासाठी भक्त रांदती भरत रोड का घरोघरी. निघे पालखी मार्तंडाची, अरे निघे पालखी मार्तंडाची आभाळ ढाळी वर चवरी. येळकोट घे खंडेराया भक्त गरजती उंच स्वरी. अगं अशीच एकदा निघाली होती स्वारी देवाची आणि गंगा तिथे वाहत होती भक्तिभावाची. वाघामुळी गाणी गाती खंडेरावाची खंडेरावाची. कुणी भंडारा उधळून देही, कुणी देवाचा नवळा वाही. झांज घंटाची उठली घाई, लाखो भक्तांची झाली दाटी, लाखो भक्तांची झाली दाटी. लाखो भक्तांची झाली दाटी, रपोर हुडकती खोपऱ्याची वाटी. मल्हारी मल्हारी देव मल्हारी. हब 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 हब. गळावर चालला होता असा आनंद, अन पुरा उमळून आला एकेका काळजाचा कंद. जो तो झाला होता त्या सुगंधाने धुंद, सुगंधाने धुंद. झाली अवचित समाधी भंग, आला दिल्लीपती नवरंग. सेना घेऊन या चतुरंग, त्याने गळाला घातला गेला हो आय प्रसंग म्हणावा वेळा. दिन दिन शब्द एकाएकी उठला, कुणा कळेला हल्ला आला कुठला. जो तो नाका पुढे पळत
सुटला आल्या बादशाही फौजा चढून मारा औचित मागून पुढून कुठं बसणार सारा दडून देव मंदिर शिरला वैरी हो असून पालखीत श्री मल्हारी देवाच्या देवळात रत्नाचा देवा आपल्या खजिन्यात लुटून न्यावा असा होता त्या बाशाचा गावा बघून तलवारी बरच्या भाले भक्त देवाचे भलते सभ्याले असे कसे हे अघटित झाले वाघ्या मुळ्यांनी मारल्या हा का हो आता खंडोबा आबरू राखा मुळ्यांनी मारला हा का हो आता खंडोबा आबरू राखा ऐका भक्ताची हाकेसाठी देव धावला कसा उठा उठी अनेक खिंडारा उपजला भिंताळा पोटी हा अहो थवे भुंग्याचे उसळून आले अहो त्यांनी फौजांना जर केले अहो झाले बोथट बरची भाले फौज बाशाची लागली पळू भुंगा सोळांना डसली जळू बादशहाच सैनिक भ्याले तोबा तोबा करत पळाले तोबा तोबा करत पळाले पळता पळता किती तरी मेले पळता पळता किती तरी मेले असा आहे प्रभाव माझ्या देवाचा आणि माझ्या जेजुरीच्या खंडेरावाचा करा गजर त्याच्या नावाचा आणि सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. मूठभर लोकांनी या देशाला संपवलं. तुम्ही पैसा कोणाच्या घरात आहे? एक तर निर्मल बाबा महाराजच्या पाया पडा पडा हार टाका टाळ्या वाजवा. सुखी रहा तुमचे लफडे चालू ठेवा. भोळ्या सांभासिया आले बालक समोर शंकराला म्हणे बाळ थांबा तुम्ही दुरी भोळ्या सांभा राग येई खडग हाती धरी. हमारे हिंदू धर्म में क्या बोला है कि नवरा जब आगे चलता है तो पीछे पीछे उसकी बाइको चलती है. हाँ, और बाइकों के पीछे आपका गांव चलता है.